सगळ्या धंद्यामध्ये असते प्रॉफिट छोटं मोठं, पण शेतीला तुम्ही जोडधंदा केला तर टिकणार आहे. कर्जमाफी केल्या काय, तुम्हाला अजून नमोचे हप्ते दिले काय, मोदीने पैसे दिले, याच्यावर तुमचं बरंच काही होणार नाही. तसं माझंही नाही झालं, ते माझ्या लक्षात आलं म्हणून मी तर ते डोक्यातून काढून टाकलं की आपला नाका हा लागा त्या 500 रुपयाने काही होत नाही. काड्याची पिठी रुपयाला मिळते, 2 रुपयाला आपलेच पैसे आपल्यालाच मिळतात. शासनाचं ह्या नेत्यांच्या याच्यावर करडं पिऊन 3 लिटर दूध आपलं चॅलेंज लोकांना काढून देणार हाताने. करडं पिऊन 3 लिटर 2 करडं पिऊन 3 लिटर दूध. पहा शेतकरी मित्रांनो, चॅलेंज काय आहे सांगा. चॅलेंज आहे, त्यात काही जाहिरात किंवा हे म्हणून नाही, काढून देणार माझ्याकडून. आणि जर नाही दिलं तर शिळीला शिळी फुकट सोडून देणार. गाभण म्हणून दिली, खाली निघली तर तुम्ही माझी 22,000 नेलेली शिळी तुम्ही 30 वाला नेली तर 30 रुपये तुमच्याकडून घेणार. सुरुवात करा, स्वतःचं नाव निर्माण करा, पैसा कमी मिळू द्या पण नाव स्वतःच. आज मी तुमच्या समोर सांगतो, समजा एका युट्यूबनी मी महाराष्ट्रात गेलो, मला पैशापेक्षा हाच मीडिया आणि मोबाईलचा उपयोग कसा करून घ्यायचा हे कळलं पाहिजे. फक्त प्रत्येक जण नुसतं म्हणतो मोबाईल व्हायला गेले पाहिजे, कुणी म्हणते ते नुसतं मोबाईलच पाहते. माझ्या सरासरी महिन्यामध्ये 100 शिळी विकते आता माझी. 100 शिळी गॅरंटी. बिटल इतकं याच्यामध्ये रिक्स नाही. सगळ्यात खाली बकेट मांडायची, गाईचं म्हशीचं दूध पितो तसं 2 हातात दूध धार काढायची, पायाला हातच लावायचा नाही. शिळी इतर शेळीचा प्रयोग यांच्यावर करायला जातात तर तुमचं पिल्लू जगणार नाही. हे मी आता बिटलवर पडू नका, हे मला माझं म्हणणं. किंवा डायरेक्ट काटेवाडीला पडू नका. तुम्हाला शेळी पालन करायचं अगोदर 2च आणा, 4च आणा, 5च्या वरती तर 6 घेऊच नका. ते 4 शेळ्या आण, 2 दिवस त्यांच्या पाठीमागं हिंड, त्यांचं उत्पन्न बघ, त्यांचं एखादं पिल्लू 10 रुपयाला विकेव, मग तुझ्या लक्षात येईल की आपण पैसे शेळ्यांचं करायचंय. 6.5 लाख शेळ्या आणायच्या अगोदर घालतो. तुझा धंदा बघून दुसऱ्याने तुझ्याकडून आदर्श घेतलो, त्याला जमीन विकावं लागणार. 5 शेळ्या असल्या तरी एक बोकड तुमच्या पैसे असावं. याच्यामुळे तुमचे दिवस व्हायला जातात. नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती शेळी पालन विषयी माहिती पाहत असतो. आज माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर तुम्हाला शेळ्या दिसतात. ह्या ज्या शेळ्या आहेत ही जात आहे काटेवाडी. मित्रांनो, ह्या ज्या काटेवाडी शेळ्या आहेत, आपण अशा एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ह्या ज्या शेळ्या आहेत गुजरात भावनगर या ठिकाणाहून आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आणतात आणि आपल्या फार्मवरती ठेवल्याच्या नंतर ह्या शेतकऱ्यांना ते विकत असतात. तर शेतकरी मित्रांनो, ही जी शेळी आहे आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये टिकते का, कशा पद्धतीने या शेळीला मागणी आहे, शेळी दूध कशी देते, किती प्रमाणामध्ये देते, या शेळीपासून खरंच आपल्याला फायदा आहे का, गावरांमध्ये आणि या काटेवाडीमध्ये काय बदल आहे. आपण जर आता महाराष्ट्रात पाहिलं तर बिटल शेळ्यांना डिमांड आहे, तशाच पद्धतीने ह्या काटेवाडी शेळ्यांना डिमांड आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बरेचसे शेळी पालन ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस अनेक शेळ्यांच्या वेगवेगळ्या माहिती असतात. तशीच ह्या शेळ्याच्या जातीविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना ही जात फायदेशीर आहे. तर चला मित्रांनो, पाहूया सविस्तर माहिती, कशा पद्धतीने या शेळ्यांचं विक्री होते, कशा पद्धतीने यांना आपण सांभाळ केल्याच्या नंतर आपला फायदा होईल. चला, नमस्कार. नमस्कार. प्रथमतः स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपलं नाव आणि आपला परिचय. माझं नाव ज्ञानदेव भीमराव मिसाळ, राहणार खोकरमोद, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. आता आपल्याकडं पाठीमागं जे शेळ्या आहेत ही जात कुठली आपल्याकडे? ही संपूर्ण जात काटेवाडी. संपूर्ण जात काटेवाडी. टोटल काटेवाडी. फक्त 2 शेळ्या माझ्या गावरान. पहिलं मी गावरान करत होतो, फक्त 2 शेळ्या सोडल्या तर टोटल काटेवाडी. बर, आता आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये जेवढे शेतकरी असतील किंवा जे पशुपालक आहेत, शेळी पालन व्यवसायाकडे पाहताना दिसतात. शेळी पालन व्यवसाय हा फायद्याचा आहे. शेळी पालनामध्ये बरेचसे शेतकऱ्यांना पैसे राहतात, जोडधंदा म्हणून शेतकरी याकडे पाहतात. तर आपण हा व्यवसाय कशा पद्धतीने सुरू केला होता? मी अशा पद्धतीने म्हणजे सुरू केला हा व्यवसाय. मी अगोदर हॉटेलिंग वगैरे केलं, थोडस नंतर ते बंद केलं. त्याच्यानंतर मी दूध व्यवसायामध्ये उतरलो. मग मी स्वतः दूध संकलनही केलं, ते मागच्या व्हिडिओ मध्ये केलेलंच आहे आपण, त्याची सविस्तर माहिती. आणि दुधाच्या याच्यातून मग असं थोडं खुराकाचा त्याचा गायांचा मेळ बसना. त्यानंतर मी आपलं गावरान 4 शेळ्या घेतल्या चलता चलता. ते उलसक मला 6 महिने सांभाळल्यावर थोडस व्यवस्थित वाटलं की गायांना जेवढी मेहनत करतो त्याच्यापेक्षा आपण याच्यात उतरूया. कारण आपल्याकडे पाऊस म्हणजे पाणी जास्त नसतं, पश्चिम महाराष्ट्रात पाण्याचा भाग आहे वगैरे. मग ते चाऱ्यावर खर्च व्हायला लागला म्हणून शेळ्या, मग ते गावरान शेळ्यामध्ये थोडं दिसलं. त्याच्यानंतर मग मला आमचे बंधू इथं इंजिनियर, त्यांचे भावनगरचे मित्र होते, त्यांनी सांगितलं आमची ते असे सहज आले, ते त्यांनी सांगितलं आमच्याकडे बकऱ्या तुम्ही घेऊन बघा. मग मी 5 शेळ्या आणल्या त्यावेळेस जाऊन. आणि त्या 5 शेळ्याच्या नंतर त्या वेल्या त्या व्यवस्थित वाटल्या, त्यांची पिल्ल
2023 ची गोष्ट आहे. 2023. त्याच्यानंतर 2024 मध्ये मी परत जाऊन 10 शेळ्या आणल्या काठेवाडीच. बर. आणि मग तेच केल्यानंतर माझ्या डोक्यात विक्री व्यवस्थापन वगैरे काही नव्हतं दुधाळ. मग तुम्हीच तो व्हिडिओ गेल्या डिसेंबरला केला आपण एका शेतामध्ये. शेळ्या चार तासात 40-45 आपल्याकडे काठेवाडी शेळी होती. बरोबर. आणि आपलं मग तुमच्या त्या याच्यापासून विक्री सुरू झाला. मग माझ्या लक्षात आला 40 गावचे व्हिडिओ तुम्ही पाहत होतो, पण माझ्या डोक्यातच काय आहे की शेळी पालन म्हणून मी तेवढाच विचार करत होतो की आपली शेळी, दूध आणि पिल्लू. विक्रीचं कधी डोक्यात घेतलंच नाही. बरोबर. मग तुमच्या व्हिडिओनी मग थोडस मागणी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं शेतकऱ्यांची मागणी आली. शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला तुमच्या व्हिडिओ आणि इतकं रिस्पॉन्स मिळाला. त्याच्यानंतर मग मी थोडस त्याच्यावर विचार केला आणि विक्री चालू केली. मग माझ्या ते सगळे शेळे संपल्यावर मी परत जाऊन शेळ्या आणल्या. म्हणजे पहिला आणलेला स्टॉक सगळा सेल झाला. आपला व्हिडिओ केलेला स्टॉक हा 15 दिवसातच संपला होता. परत आणला त्याच्यावर. मग परत आणला. मग मागणी वाढत आली. मग ते एक लक्षात आलं थोडं आणलं की विकला. तर त्यावेळेस उन्हाळा आलता. मग या गरमीमध्ये काय होतं, इकडून प्रवास गेला की शेळी गाबडायची वगैरे काही चान्सेस व्हायला लागले. अशा लोकांचे शेतकऱ्यांचे मला आली की मी सांगू असं व्हायलंय. मग मी म्हणलं का व्हायला, मी त्याच्यावर विचार केला. तर ते का व्हायला लागलं, कारण तिकडून त्रास केलं. मी तुम्हाला इकडून फोन की माझी गाडी यायला लागली, तुम्ही उद्या या. मग तुम्ही लगेच येणार, मी तिकडून आणणार, तुम्ही इथून लगेच 200-400 किलोमीटर घेऊन जाणार. शेळी 2-3 दिवस भुकी राहायला लागली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरमीचं प्रमाण व्हायला लागलं. म्हणजे लक्षात आलं म्हणून आपण त्याच्यात चेंज केला. मग गाडी आणल्यानंतर 15 दिवस आपण त्याची जाहिरातच करत नाही की बाबा गाडी आलेली आहे तुम्ही या म्हणून. आधी तुम्ही वातावरणात त्यांना सेट करता. बरोबर. मग मी ती गाडी स्टॉप ठेवतो आणि ती गाडी 15 दिवस आपल्याकडे राहिल्यानंतर मग लोकांना सांगतो की आता गाडी आली, माल या. मग ते तसं केलं, ते व्यवस्थित त्यांचं ती तक्रारच संपली. ती सगळं शेतकऱ्यांना विश्वास पटला की या शेळ्या चांगल्या फायद्याच्यात आपल्याकडे टिकतात. मग काही शेतकऱ्यांनी ते सांगितलं की बाबा आम्ही 40 गोण बी आणले, पण आम्हाला असा प्रॉब्लेम आला. मग त्यांनाही बी सांगितलं तुम्ही 40 गोण आणले म्हणजे त्यात काही गैर नाही. पण त्यांचा तिकडून प्रवास झालेला असतो, तुम्ही लगेच घेऊन जाता. तर शेळी 15 दिवस कुठेतरी एका जागेवर थांबवा, फिरावली पाहिजे. कारण तिचा पूर्ण ट्रेस गेला पाहिजे. तिला सुरक्षित वाटलं पाहिजे तिच्या स्वतःचे. कारण आपण गाभण शेळी आणतो, खाटी शेळीचा काय प्रॉब्लेम. आता तुमच्याकडे सगळ्या गाभण्या शेळ्या, टोटल शेळी गाभण आहे याच्यामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण हे जे शेतकरी आहेत, तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल, जी संपूर्ण माहिती, ओरिजिनल माहिती, एकही शब्द त्यांनी चुकीचा सांगितला नाही. जे सत्य ते सत्य. सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये शेळ्या आणत होते, आपण एक पहिला ह्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे. ह्यांचा डबल व्हिडिओ यासाठी टाकतोय कारण असे शेतकरी, आपल्या जे शेतकरी आहेत त्यांना फसवत नाही. जे ओरिजिनल माहिती आहे ते तुमच्यापर्यंत आपण दाखवण्याचं काम करतो. त्यांनी सांगितलं उन्हाळ्यामध्ये शेळ्या आणल्याच्या नंतर 15 दिवस घरी ठेवायच्या, तिकून आणल्याच्या नंतर त्रास व्हायचा, मग ते लोक घेऊन जायचे, मग परत त्यांच्या तक्रारी असायच्या. मग त्यांनी ह्यावर थोडा रिसर्च केला, कशा पद्धतीने या शेळ्या आपल्याकडे टिकतात बाबा, 15 दिवस ठेवल्याच्या नंतर या दम धरतात का काय, सगळी माहिती घेऊन परत ह्यावर अभ्यास करून या शेळ्या आपल्या शेतकऱ्यांना ते विकत असतात. त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेतोय. आपण एका म्हणजे पडक भागामध्ये आहोत सध्या. जर बघितलं की काठीवाडी जात जर तुम्ही बघितली तर पूर्णपणे ग्रस्ती, एकदम अशी दम धरणारी, आपल्या वातावरणामध्ये ही दम धरणारी जात आहे. तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घ्या. बरं, आता जी गावरान शेळी आणि काठेवाडी शेळी यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? मग मी गावरान शेळीतून याच्यात का वळलो, त्याचं सांगायचं कारण असं की गावरान शेळीला जे पिल्लू होते, ठीक आहे, 2 पिल्लू होतात, पण ते पिल्लू जन्मताच खूप छोटं असतं. गावरान शेळीला दूध कमी असतं. आपण दूध पाजलं तर पिल्लू पाहिजे तसं त्याचा ग्रोथ वाढत नाही, उंची वाढत नाही. मग त्याला तुम्ही टॉनिक वगैरे आता हे जाहिरातीने देतात, त्याने एवढा काही फरक पडत नाही. माझ्या ते लक्षात, हे पिल्लू, ही शेळीच मोठी आहे, हिला होणार पिल्लू हे गावरान शेळीचं जे पिल्लू आहे, हिचं जन्मलेलं पिल्लू आणि तिचं एक महिन्याचं ते 15 दिवसाचं पिल्लू, ही जलमता 5 किलोचं वजन देतो पिल्लू. जलमता 5 किलो ही वस्तुस्थिती आहे. जलमता 5 किलोचं वजन झालं पाहिजे मोठी शेळी घेतली. शेतकरी मित्रांनो पहा, ह्याचं पहिलं जे खासियत आहे या शेळीची, काठेवाडी शेळीची पहिली खासियत, जर पहिलं जे पिल्लू जन्मताच 5 किलोचं वजन आहे असं त्यांचं मत आहे. शेतकरी सांगतात 5 किलोचं वजन. अजून काय खासियत आहे या शेळीची? आता ते 5 किलो वजन आहे, तर त्याच्यात एक गोष्ट आहे, या शेळीला दूध जास्त आहे सगळ्यात. म्हणजे जिथं आपण म्हणतो गिरगाय, मग भावनगर, काटवाड, जुनागड हे जे जिल्हे तिथं ही गिरगाय तयार होती, त्याच मातीत हे तयार होते. तिथलं ब्रीड त्या पद्धतीचं आहे. तिथं दुधाळ जाणारा आपल्या भारतामध्ये सगळ्यात दुधाळ जाणारा असेल जसं पंजाबचं बिटल, तसं काटवाडचं असेल तर ते त्या मातीतला गुण येतो. जसं आपल्याकडे आपण गावरान उस्मानवादी वगैरे म्हणतो. ह्याच्यातली पक्की शेळी जर होत्या, त्यातली मोठी शेळी घेतली तर कर्ड पिऊन 3 लिटर दूध आपलं चॅलेंज आहे लोकांना, काढून देणार हाताने.
करडं पिऊन 3 लिटर 3 लिटर 2 करडं पिऊन 3 लिटर दूध. पहा शेतकरी मित्रांनो, चॅलेंज काय आहे सांगा. चॅलेंज आहे, त्यात काही जाहिरात किंवा हे म्हणून नाही. हा. काढून देणार माझ्याकडून, आणि जर नाही दिलं तर शिळी फुकट सोडून देणार. 3 लिटर दूध करडं पाजल्याच्या नंतर पाजून 3 लिटर दूध. कोणत्या शेळीचं? नाही हा. त्याच्यात काही शेळ्या आहेत ना मोठ्या छोट्या, हा, आता तुम्ही हा. पहिल्या रोजचं म्हणताल हा, हा. ते नाही ना शक्य. हा. असं नाही. किती वेळ येतात एक बायच्या? सरासरी तिसऱ्या वेतापासून मोठ्या स्ट्रक्चरची जर शेळी घेतली हा. तर ती 3 लिटर दूध देतीच. बर त्याच व्हिडिओमध्ये आताकडे आपल्याकडे बी 3 लिटर दूध काढलेली शेळी आहे. बर तिचं बोकड पण आहे. आणि आता गेल्यानंतर 3 लिटर दूध जर नाही दिलं हा. तर आपण शेळी सोडून देऊ. तर मामा काय सांगतात बरं, आपले जे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून शेळ्याची जात निवडतात, तर ही काटेवाडी जात का घेतली पाहिजे? मग मी तेच सांगितलं की गावरांपेक्षा मग मला ते स्वतः मी पाहितलं हा. केलं आणि ते लक्षात आलं म्हणून मी काटेवाडी निवडली. हा. काटेवाड आणलं त्यावेळेस इकडे तर 2024 ला ते आपल्या महाराष्ट्रात आज काटेवाड हा. करतायत. त्यावेळेस सहसा नव्हतं. ती शेळी होती कोणाकडे होती, जी आपले धनगर बांधव आहेत हा. पश्चिम महाराष्ट्राकडे मोठे मेंढपाळ, हा त्यांच्या मेंढ्यात एखादी उंचीपुरी शेळी असायची. हा आणि मग ती शेळी असायची, त्यांना विकत द्या म्हणलं तर ते लोक देत नव्हते. हा. ती काटवाड आहे, त्याला बी जात माहित होती का नव्हती, पण ते नाव कधी सांगत नसत की ही काटवाड आहे किंवा ही अशी आहे, हा. असं काही सांगत नव्हते. हा तर ती शेळी काटवाड आहे, म्हणजे आपल्याकडे ती कुठेही सूट होती. तुम्ही बंदिस्त करा, अर्ध बंदिस्त करा, फिरस्ती ठेवा. आता माझा चालू आहे, आता पिकं वाढले हे उगं पडक आहे म्हणून इथं. याच्यानंतर माझं पण होतं ते दिवाळीला मी परत माझं ओपन चालू होतं, कारण मला चारा व्यवस्थापन खर्च करायची गरज पडत नाही. बर या अशा टोटल शेळ्या ज्याच्यामध्ये, तर याचं दूध जास्त असल्यामुळे पिल्लू लवकर मोठं होतं. सगळ्यात मोठं सगळ्यात जास्त शेळी पालनात तुम्हाला काय पाहिजे? पिल्लू. तसं कोंबडीमध्ये अंड पाहिजे, तसं याच्यात पिल्ल महत्वाचे आहेत. मग त्या पिल्लाचं दूध जास्त असल्यामुळं पिल्लू लवकर विक्रीला येतात. जन्मता मोठं असल्यामुळे त्याची किंमत चांगली येते. जसं तुमचं 6 महिन्यात गावरांचं पिल्लू सरासरी विकायला गेलं तर 7-8 हजारापर्यंत विकतं. हे पिल्लू 4 महिन्याचं झालं तरी 12-13 हजार आपण पहिले व्हिडिओ. आता मी तुम्हाला मेनूला ठेवलेलं पिल्लू आहे आपल्याकडे, बाकीचे विकले तर मागच्या व्हिडिओच्या 3 लिटर दूध जेव्हा आपण म्हणलं. पहा शेतकरी मित्रांनो, आपण त्यांची जी काटेवाडी जातीची शेळी आहे ते दावा करत आहेत की 3 लिटर ती दूध देते. आता आपण पाहूया ती शेळी कशी आहे, 3 लिटर दूध देते का खरंच. आता त्यांनी एक चॅलेंज असं केलंय, 3 लिटर जर दूध नाही दिलं तर शेळी फुकट म्हणतात. बघा, शेळी फुकट, 1 रुपया द्यायचं नाही. हे बघा 4 महिन्याचं पिल्लू आहे. 4 महिन्याचं काटेवाडीचं बोकड आहे. काटेवाडीचं बोकड आहे. पहा शेतकरी मित्रांनो, काटेवाडीचं बोकड कशा पद्धतीने 4 महिन्याचं आहे आपण पाहू शकता. 4 महिन्याचं बोकड गावरांमध्ये आणि यामध्ये तुम्हाला बदल दिसत असेल, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. आता हे काटेवाडीचं आहे, 4 महिन्याचं आहे. याच्यासाठी काही याला टॉनिक ते खुराक वगैरे जे म्हणतात ना युट्यूबवर सगळे चालतात, असलं काही केलेलं नाही. माझ्या शेळ्यात खाते फिरते. याला याच्यावर 1 रुपया दुसरा काही खर्च नाही की त्याचा डेव्हलप करायचंय, खूप मोठं करायचं. ते जे बेटल लोक म्हणतात तर ते हे होत नाही, तेवढ्या खर्चाची त्याला गरजही पडत नाही. याचे जोडीदार आहेत ना ते 3 महिन्यापूर्वी विकलेले आहेत. सकट 11,000 रुपये. आता हे दुधावर आणि अजूनही दूध पिते ती, दूध आणि बाहेर चरूनच समजा. तरुणच. तसलं खुराक बिराक पेंट गहू हरभरा तसलं काहीच नाही. ते लोक काही म्हणते चालल्याने फायदाच आहे. पण काय आता तुम्ही 25 शेळ्या करायच्या 50 तुमचे पैसे किती जातील त्या खुराकात? थोडं जरी केलं फुकट. बरोबर. आता 3 लिटर दूध देणारी शेळी कोणती? 3 लिटर दूध सरासरी सगळ्या शेळ्या देतात. पण कोणत्या मोठ्या शक्तीच्या, पण साधारण दुसऱ्या वेतापासूनची जर शेळी घेतली तर करडं पिऊन 2 लिटर दूध तर कुठंच गेलं नाही. कोणती बी शेळी निवडा तुम्ही, पहिला रोज सोडून. पहिला रोज सोडून. हा माझा अनुभव आहे. बरोबर. आणि ते बी आता सांगतो तुम्हाला, जे 3 लिटर दूध कोणती शेळी देते ती. आता ती एक आहे, तिची आहे आपण जी दाखवली होती. मोठ्या स्ट्रक्चरच्या शेळ्या 3 लिटर दूध देतातच पिऊन. शेतकरी मित्रांनो, त्यांची आपण संपूर्ण शेळ्या जर बघितल्या तर शेळ्याची हाईट, शेळ्याची पूर्ण जर आपण बघितली रचना कशा पद्धतीने आहे काटेवाडीची आपण पाहू शकता. शेळ्या पूर्णपणे चरून बसल्यात, म्हणजे त्यांचं पोट लवकरच भरलेलं आहे. हे बघा ठीक आहे. आता ही शेळी 3ऱ्या वेळात झाली, 2 मिनिट पहिले झालेली 6 शेळी. एवढा आता कडदात करायली 6 दात, म्हणजे ते शेतकऱ्यांच्या लक्षात येते. 6 दात. आता तुम्ही सांगा, गावरान शेळी एवढी 3ऱ्या वेळातली असू शकते का? दुसरी गोष्टीचं स्ट्रक्चर असं असल्यामुळं शेळी मोठी. पहा शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने ही काटेवाडी जातीची शेळी आहे. बरं, एक खासियत अजून सांगा. शेळी थोडी इकडे घ्या सावलीमध्ये. आता ही जी आपली काटेवाडी जातीची शेळी आहे, तर या शेळीच्या जातीमध्ये जर बघितलं
तर मला संपूर्ण शेळ्याच्या अंगावरती केसाचं प्रमाण जास्त दिसतंय आणि काही हा. शेळ्या तुम्ही अशा भादरील्यासारखे दिसतात, काय कारण नाही? आज कसं असतं त्या जातीचं वैशिष्ट्य तिथलं वैशिष्ट्य ह्या शेळ्यावरती आपल्या मेंढ्यावनी केस येतात. हा याची उन्हाळा सोडला का आता आपला पावसाळा सुरू आता माझी कातरण चालू झाली. हा आता बघा याच्यात 5-7 शेळ्या तुम्हाला कातरलेल्या दिसतात. हा ही शेळी जर कातरण केल्यानंतर हे मर केस जातात, त्याच्यातून होणारा होपा वगैरे ह्या ज्या गोष्टी येतात हा ते हे होतात आणि शेळीला परत 15 ते 1 महिन्यामध्ये तितकीच चमक मारते ती शेळी. हे कातर आपण जशी मेंढी कातरतो हा तसं हे मात्र करावंच लागते ह्या शेळीला. हे तिचा जन्मजातचा त्या जातीचा गुणधर्मच असावा. कटिंग करावंच लागतं. कटिंग करावंच लागतं. कटिंग पहा, केली तर शेतकरी चांगली. मित्रांनो, ती शेळी बघा, कटिंग केलेली शेळी हे बघा, दाखवा ती एक शेळी कटिंग केलेली आहे. पहा, कटिंग हे बघा. केल्याच्या नंतर शेळी कशा पद्धतीने तुम्हाला आता ही पहिलं रूपाट आहे आपण कटिंग केलेली. हा. पहिल्यांदा खाली झाली आता दुसऱ्यांदा भरली म्हणजे आता दुसऱ्या वेळात आहे. हा हा बरं, आता यासाठी ब्रीडिंग साठी आपण काटेवाडीचाच ब्रीडर निवडला पाहिजे का कसं बरं, काय नाही आता सांगता? ब्रीडर तुम्हाला कसं असतं जसं ज्याचं हे असेल तर आम्ही तर काटेवाडीच ब्रीडर ठेवलेला आहे. हा माझा काटेवाडीवर आपल्याला काम करायचं ठरलं हा आपल्याकडे काटेवाडीच ब्रीडर आहे सगळा टोटल. हा काटेवाडीच्याच यांनी सगळ्या भरलेल्या आपल्या ही टोटल शेळी काटेवाडीच आहे. याच्यात गावरान निघणार नाही. बर आता तुम्हाला जे लिटर दुधाचं म्हणलं आता ती एक दाखवली म्हणजे ती काय एक निवडक आपण युट्यूब व्हिडिओ करत म्हणूनच नाही हा. दाखवली. ही दुसऱ्या वेळातली शेळी. हा हे बघा आता दाखव कास वगैरे तिची एकदा. आता ती शेळीला लांब होती. हे बघा हिला अजून 1 महिना टाइम आहे. आता तिचं कास आणि तिचे स्ट्रक्चर बघा काशीचं 1 महिना टाइम आहे 1 महिना टाइम आहे अजून वेळ. बर आता मिनिमम ही जी 1 महिना टाइम असलेली शेळी, तर ह्याची एक अंदाजे किंमत किती होईल बरं? आता हिची अंदाजे किंमत आपण सांगायला 27-28 वगैरे सांगतात. आता ते उद्योग नाही काय 10 जर लांबून लोक येतात पट्ट्या घेतली तर पट्टीमध्ये आपण सरासरी लावून देतो. एकटी एक अशी शेळी विकायची असली तर आजच्या रेट मध्ये 27,000 रुपयाला आहे. 27,000 रुपये 27,000 रुपयाला एकटी विकायची असं. एकटी विकायची असेल तर. हा आपल्याकडून लोक लांब लांबून येतात ना तर त्यांना आपण अशा शेळ्यांची 24,000 पट्टी करून देतो. तुम्ही 5 निवडा 10 निवडा 5च्या पुढच्या. बरं मिनिमम किती घेतल्याच्या नंतर समजा त्याची किंमत होती, समजा नाही म्हणजे ते पट्टी असते मग तुम्ही 5 निवडा 10 निवडा 15 निवडा. 5च्या पुढे समजा किंमत कमी होती. हा मग कारण कसं असतं त्यात छोटं मोठं बी माप लागतं. हा हा एखादी मागं हा. हे लांबून आलेले असते. हा. अशा हिशोबाने तुम्ही एकच मोठ आपलं कुठे बाबू हा 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 शेळीवर माणूस बसला का जवळ आपला पहिला व्हिडिओ होता बसून हा, दाखवले. हा. आता बी चॅलेंज होतं त्या शेळी कोणत्या माणसाने बसा शेळी वाकली का हा. त्या दासू पांढऱ्या 65,000 रुपयाला पण जोडा दिलेला म्हणजे 32,500 शेळी दिलेली. आता ह्यात आहे का तसली बसण्याजोगती आहे आ- शेळी? त्या स्ट्रक्चरची शेळी आता नाही, हे एखाद्या वेळेसच माप. जवळच्या शेळ्यात हा पण ह्याच्या दुसऱ्या वेळात आहेत ना ह्या हा, हा. यांची उंची वाढणारच आहे ना. 4थ्या वेळापर्यंत शेळीची उंची वाढत राहते. हा 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 काठीवाडीमध्ये जास्त पहा शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती त्यांच्या शेतामधून जाणून घेत आहोत, जशाच तसं जे आहे नॅचरल पद्धतीने. तर ही शेळी काय सांगतात त्या शेळीबद्दल? आता काठीवाडीमध्ये पूर्ण शिंगाचे स्ट्रक्चर कसं असतं आपल्या हरणांचे काळविटाचे पिल शिंग कसे असतात हा. तसे पिळदार शिंग असतात. हा. खाली लोळ्या असतात. हा. लोळी ही येणार हा. शेळीला. हे आपण ते मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं हा. लोकांना ते. आता होंडा माप सहसा येत नाही हा तर ही होंडी शेळी आहे बघा. हा हे बघा हिला अजून 1.5 महिना टाइम आहे. 1.5 महिना टाइम. 1.5 महिना टाइम आहे. बर आणि ही दुसऱ्याच वेळातली दुसऱ्या येतवाची. 4 दात आहे फक्त. म्हणजे ह्या ज्या अशा गोष्टी द्या हा हे गावरांमध्ये तुमच्या बिटलमध्ये आता बिटलला मी नावं ठेवत नाही हा हा पण साधारण शेतकऱ्याला बिटल करायला परवडत नाही. हे माझं मत आहे बरं का हो एक. हा हा बरोबर आहे. म्हणजे लोकांशी आपण खराब आहे आपलं हे असं म्हणलं. कारण कसं बिटलला फक्त शेतकरी दाम लावतो. हा हा व्यापारी वजनाशी मतलब आहे. जात कोणती त्याला त्याच्याशी काही घेणं देणं बरोबर आहे. नाहीये. ते किती किलो भरण हा आणि त्याचे पैसे किती होतील हा विचार येतो. ह्याच्यामध्ये ती गोष्ट नाही. आता शेळी एक अर्धी गाव भरतात. हा ही शेळी जर गाव भरली हा तर तुम्हाला 3 किलो दूध मिळेल. आजचा रेट आहे 70 रुपये आजचा रेट. हा ही सात्विक 200 रुपये तर तुम्हाला पर्यंत द्यायला लागेल. जर तसा धोका झालाच एखाद्या शेळी हा आणि माझ्याकडे आता झालेली बी एक शेळी तशी तिचं 3 लिटर दूध. 3 लिटर. 3 लिटर पर डे दोन्ही टाइमच. बर सात्विक 210 रुपये. म्हणजे माझी ओळख एका शेळीत तुम्ही विकू शकते एक रोजंदारी. बरोबर आणि ती 6 महिन्यात लागते परत. धोका आहे का? म्हणून आपण जर जसं तुम्ही किंवा शेतकऱ्यांनी ते केलं पाहिजे शेतकऱ्यांकडून. आणि आता परिस्थिती ओळख आहेत आणि माहिती व्हायला लागली. काठीवाड आता महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातीला माझ्या अंदाजाने मागणार काठीवाड. बर कारण बिटलचं होतं आजही बिटल होतं पण बिटलला फक्त घेणारा शेतकरी हाऊस म्हणून घेतो. त्याचं ब्रीड एवढ्याला मग ते 30,000ची पाट घ्यायची
ती सांभाळायची, ती लागायची, नंतर तिला बोकड व्हायचं, ते मोठं व्हायचं, मग ती 1 लाखाची किंमत व्हायची. असं लई होत नाही, ती एखादी गोष्ट होत असते. याच्यात सगळे तुमचा चालू प्रपंच याच्यावर चालू शकतो. आपण शेतकरी तर शेतकरीला जोडधंदा हा केलाच पाहिजे, हा जसा आपला आग्रह असतो तसं तुम्ही फक्त प्राण्यावरती आणि शेतकऱ्याच्या जोडतीच काम करता. मग माझं ते माझा तर धंदा होते, पण माझ्यासारखे अजून 10 जणांनी उभं राहिलं पाहिजे. बरोबर आहे. ही तळमळ आहे. व्यवसाय तर मी काय असं समाजकार्य म्हणून वाटतोय थोडं, पण जाहिरात म्हणून नाही हे चाललेलं सगळं. आपण एकच व्हिडिओ शेतकऱ्यांचा फायदा व्हावा. एका व्हिडिओवर आपलं 1 वर्ष गेलं दुधाळ साहेब. एका व्हिडिओवर 1 वर्ष गेलं आणि विक्री व्यवस्थापन तिथून सुरू झालं. काही डोक्यातही नव्हतं, काही नव्हतं, पण मग तुम्ही घरी पाळण्यासाठी आणले होते. पाळण्यासाठीच केलेलं खेळ. पण शेतकऱ्यांना फायदा व्हायला तुम्हाला बी कुठेतरी 2 रुपये राहिले, त्या हेतूने तुम्ही समजा. मामा काय सांगतात बरं, आता हे जे आपल्याकडे काटेवाडी शेळ्या आहेत, तर हे जी ज्यावेळेस तुम्ही विक्री करता पुढच्या शेतकऱ्यांना, तर यांना पोच करता का? कसं आहे, तुमच्याकडे खरेदी कशी केली पाहिजे शेतकऱ्यांनी? मला आशय आता आपण करतो तर माझ्या 410 शेळ्या गेल्या वर्षी विकल्या होत्या आणि जागेवरून, कारण ते बी नवीन प्रदापन झालं आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच. म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचा बी उपयोग कसा करून घ्यायचा हे कळलं पाहिजे. फक्त प्रत्येक जण नुसतं म्हणतो मोबाईल व्हायला गेले, म्हणजे कुणी म्हणते ते नुसतं मोबाईलच पाहते, मोबाईलच करते, म्हणजे कुणालाही म्हणतात. तर त्याचा फायदे बी नाहीत. तिथून पुढे सुरू, कारण माझ्या स्वप्नातही नव्हतं की माझं एवढं काही माझ्या महाराष्ट्रात शेळ्या जात्याल. ही वस्तुस्थिती आहे. आणि मला म्हणजे लोकांनी विश्वास टाकून व्यवसाय मला उघडून दिल्यासारखा झाला. लोकांनीच तुम्हाला सांगितलं की चला ह्यामध्ये फायदा तुम्ही करा, आम्हाला बी त्यापासून फायदा. लोक येत राहिले म्हणून मी करत राहिलो. बरोबर आहे. मग लोकांना पण एक आहे, मी शब्द दिला तो शब्द पाळतो, आजही पाळतो, उद्याही पाळणार. कारण मला जे स्वप्नात नव्हतं ते लोकांच्या प्रेमाला दिलं. एवढ्या लांब लांबून लोक येतात. आज माझं सांगली, बेळगाव, आता भंडारा जे येणार आहेत परवा दिवशी. भंडारा कुठे, तिथून येणार 5 शेळ्यासाठी ते माझ्याकडे येणार आहेत. बरोबर आहे. विश्वास, हा विश्वास आहे. प्रश्न पैशाचा किंवा विकता किती याला महत्व नाही. त्या लोकांच्या माझ्या शब्दावर विश्वास आहे ना, तर मी त्यांना शब्दानीच देणार. मी काय तोटा करून थोडं देणार आहे, पण त्यांचाही तोटा होणार नाही. हा, आपल्याकडे शेळी विकली, लांबची शेळी असली समजा कच्ची आहे, आणि ती जर गाभण नाही निघली, शब्द व्यवस्थित ऐकून घ्या शेतकऱ्यांनी. मी आता ही शेळी एखादी तुम्हाला गाभण म्हणून दिली, मी म्हणलं 1 महिना 1.5 महिना टाइम आहे, तुम्ही घेतली माझ्यावर भरोसा टाकून. पण यदा कदाचित ती शेळी जर खाली निघली, तुम्ही कुठलेही असताल, ती शेळी आणायची वापस. आणि आपल्याकडे आता ती समजा मी तुम्हाला एक पहिला रुपाट घेतली, आपण जी 22,000 ती 21,000 मध्ये देतो. ती पाट जरी खाली निघली, माझ्याकडे 30,000 शेळी अवेलेबल असेल, ती जर तुम्हाला पसंत पडली, ती शेळी घ्यायची 31 पैसे आपण घेतले. हे आजपर्यंत 3 शेतकऱ्याला आपण करून नाही दिले. कारण तुमचा तो खर्च तो झालेला असतो. मग ते बैल बाजारासारखं नसते की एक बैल बसा निघला, मग तो व्यापाऱ्याकडे घेऊन जातो, बदलून देतो, मग दुसरा घे, त्याच्यात 2,000 दे. हे उद्योग होत नाही दुधाळ साहेब आपल्याकडे. शेतकऱ्याकडे शेळी खाली जर निघली तर 1 रुपयाही न देता माझ्याकडे जो स्टॉक अवेलेबल असेल त्यातली जी पसंत पडेल, किंवा हीच धरा ती धरा, मी काही बोलणार नाही. तुम्हाला जी पसंत पडेल ती शेळी कानाला धरायची आणि ती शेळी घ्यायची. हा, 1 रुपया तुम्ही द्यायचा नाही जर बदलून घ्यायची वेळ आली तर. आता नवीन शेतकऱ्यांना समजा, आता आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे शेळी पालन फार्म सध्या उभा राहत आहेत. काही लोकांना कसं असते 10 पासून सुरुवात करायची असते, काही लोक डायरेक्ट 100 घेतील, काही 50 घेतील. तशा शेतकऱ्यांसाठी आधी बुकिंग करावं लागते का कसं आहे नेमकं? नाही, आपल्याकडे बुकिंग वगैरे नाही. आता मला ऑनलाईन बी काही शेळ्या मागतील, आपण मी ऑनलाईन शेळी देतो, पण कधी देतो समजा आता तुम्हाला ऑनलाईन शेळी तुम्ही मागितली, पण तुमची माझी नाव ओळख आहे ना, काय नाही, फोनवर तुम्ही पैसेही मला पेड करायला फोन पे द्वारे. मी तसे असं एक उदाहरण झालं, आपले श्रीगोंद्याचे वाहेकर साहेब गावची, त्यांनी मला ऑनलाईन शेळ्या मागितल्या अगोदर. मी ऑनलाईन शेळी अशी देत नाही. तुम्ही एकदा माझ्या सेडवर या, भेटा, बघा, एक व्यवहार करा, त्याच्यानंतर ऑनलाईन. मग त्यांनी तसे आले, पहिल्या वेळेस 5 शेळ्या दिल्या, त्याच्यानंतर त्यांनी मला 12 शेळ्या मी त्यांना ऑनलाईन पाठवल्या. कसली तक्रार, एकदा बघून गेले, विश्वास बसला. हा, किती तुम्ही आता मग तसे मला जतून एक फोन होता, 1 लाख रुपये टाकतो, मला 10 शेळ्या टाकून द्या, मला 10 लाख टाकले तरी शेळ्या देतो. तुम्हाला माझ्या पैसे माझ्या कोट्यावर एकदा यावं लागेल. बरोबर आहे. नंतरचा तो पुढचा व्यवहार राहिला की तुम्ही ऑनलाईन मागायची, मी टाकायची. असे तुम्ही मला 10 लाख टाकले तरी मी एक शेळी सुद्धा माझ्या ह्याच्यातून हलवीत नाही. समोरच व्यवहार होतो म्हणायचं. समोरच व्यवहार. शेळी बघायची तरच किंमत, प्रत्येक शेळीची वेगवेगळी किंमत. बरं, आपल्याकडं मिनिमम कितीपासून शेळ्याची स्टार्टिंग आहे? आपल्याकडे व्हिडिओवर तर आपण सांगतो मिनिमम आता 22,000 आपण शेळ्याची स्टार्टिंग आहे. 22च्या आतमध्ये, कारण बाहेरच्या लोक का माझ्याकडे ते होत नाही की तुम्हाला 22 म्हणलं तुम्ही या मग 20ला देतो, असलं नाही. आमचे लोक असं तुमचा वेळ जातो. 22,000 सुरुवात आहे. 22च्या आतमध्ये आपल्याकडे कसलीही शेळी नाही. 22,000च्या पुढच्या की 22,000 पासून ते 35,000 रुपयापर्यंत. 22 लास्ट 35 लास्ट 35 पर्यंत. आता एक अंदाजे व्हिडिओ मध्ये
एक 22,000ची कोणती शेळी आणि 35,000ची कोणती शेळी ही एकदा दाखवा. हा ते दाखवतो. आता हे बघा, ही पहिला रूपात आहे. हा ही 21,000 रुपयाला विकली गेली बरं का. हा 21,000 ही विकली गेली. विकलेली. हो, पहिला रूपात आहे, अजून दात नाही केलेली, तिने म्हणून ती छोडी दिसते. आता 22,000 जे शेळी आहे आपल्याकडे, तर ह्या 22,000 आपल्याकडे हे शेळी असते. हे काय हे म्हणून नाहीत, ह्या पहिल्या रू आणि लांब लांब असतात, पहिल्या दुसऱ्या वेतातल्या आणि कच्च्या शेळ्या येतात. हा हा म्हणजे तुम्हाला महिना दीड महिना हे तुम्हाला सांभाळावं लागणार. ते काही छोट्या आहेत म्हणजे काही विषय नाही. महिन्याच्या नंतर ते घरी गेल्याच्या नंतर येणार म्हणा. हे ना 100 आम्ही म्हणलं ना, आपल्याकडे गाभण म्हणून दिली, खाली निघली तर तुम्ही माझी 22,000 नेलेली शेळी तुम्ही 30 वाला नेली तर 30 रुपये तुमच्याकडून घेणार नाही. आणि ती चॉईस तुमची आल्यानंतर तसं झालं. मी नाही म्हणणार की हीच बदलून घ्या, तुम्हाला जी वाटेल माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल आहेत त्यातली कोणती शेळी धरू शकता. आल्याच्या नंतर कोणती घ्या, कोणती घ्यायची. आणि नंतर बी तुम्ही कोणती घेऊ शकता. हा, नंतर कोणती घेऊ शकता. पहा शेतकरी मित्रांनो, त्यांनी सांगितलं हे आपण शेतकऱ्यासाठी ठेवलेली शेतकरी शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. शेतकरी मित्रांनो पहा, ही जर शेळी बघितली, ह्यांच्याकडे जे शेळ्या भेटतात सरासरी 22,000 किमतीच्या पुढच्या शेळ्या त्यांच्याकडे भेटतात. एखाद्या शेतकऱ्याला वाटेल आपण 20,000ला मागू, 15ला मागू, म्हणजे त्यांच्याकडे रेट हा म्हणजे फिक्स आहे, जसं की 22,000च्या पुढचा, त्याच्या आतमध्ये तुम्हाला शेळी भेटणार नाही. अशा प्रकारच्या या शेळ्या आहेत. आपण जर बघितलं तर पहा कशा पद्धतीने संपूर्ण शेळ्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. आणि त्यांनी अजून एक खासियत सांगितली, शेळी जर तुम्हाला वाटलं शेळी आपली खाली निघलेली आहे, शेळी गाभण नाही, शेळी ते परत देतात आणि तुमची चॉईस करून नंतर तुम्ही यामधली कुठलीही शेळी घेऊ शकता. तर अजून आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ, काटेवाडी ही जात कशा पद्धतीने आपल्याकडं म्हणजे मागणी आहे. तर काय सांगता बरं, आता तुम्ही सांगितलं तुमच्याकडे स्टॉक विकतायत सगळ्या गोष्टीत. बरं, यांना एखाद्या शेतकऱ्यांना वाटलं ह्याला बंदिस्त करायचं तर हे जमतंय का? हो, हे आता बंदिस्त करायचं तर आपल्याकडून नेऊनही बंदिस्त केला, दुसरीकडून आणणारे लोक बंदिस्त ही जात होती. बंदिस्त व्हायला काही प्रॉब्लेम नाही, कोणती जात बंदिस्त होऊ शकते. आपण बंदिस्त का करत नाही तुझा भाऊ, की आपल्याकडे आपल्या आता एकदा काम सुरू झाले, तारा संपला, आपल्या बंदिस्तच असते. सरकी मोकळी होती त्यावेळेस मग आपलं फिरस्त चालू होतं. आणि ते नियोजन बंदिस्त केलं फक्त ह्या गावरान शेळीपेक्षा इतर शेळीपेक्षा याला खायला जास्त लागतं. आणि माझा पहिल्या व्हिडिओत मी दावा केला तर आजही सांगतो की बिटल इतकं याच्यामध्ये रिक्स नाही. सगळ्यात अगोदरची महत्वाची गोष्ट ही आहे, तुम्ही कोणतेही शेळी पालन करा, पण जे बिटल मग बिटलच्या तुळीस फक्त काठी वाटे, मग ना तुमची अजमेरी ना शिरोळी ना त्याच्या इतर जाती तर त्यांच्या दोन्ही जातीच्या कमरेलाही बसत नाही. ह्या दोनच जाती टॉप मध्ये आहेत सध्या, काटेवाडी आणि बिटल. पण बिटल मध्ये जे रिक्स आहे किंवा बिटल मध्ये जे थांबायचं, बिटल मध्ये जे तुम्हाला खर्च करायचं, त्यांना खुराक देणं, त्यांना तुम्ही असं इतकं सोडू शकत नाही. बरोबर, माझ्या भर उन्हाळ्यात विषय आपल्याकडे फिरतात, आपली गरमी किती बीडची तरी आहे, मग ह्या वातावरणात राहतात. तर हे जे मनात प्रश्न आहेत आपल्या की आपल्या याच्यामध्ये आपल्याकडे सूटच होईल का, असला प्रश्न पहिली गोष्ट होती ती सगळी डोक्यातून काढून टाका. काटेवाडी बाबतीत तरी माझा अनुभव सांगतो, मी 2024 पासून करतो आणि माझ्या भर उन्हाळा आता ह्या वर्षी काय होत सर्दी परिस्थिती कोणते आहे बरं काय होते, लगेच काही लोक युट्यूब वरून दाखवतात शेळीला सर्दी झाली हे औषधानं. अहो सर्दी वर्ष माणसाला होतात, माझ्या शेळ्यांना तर काही शाळेला शिमरू आलेली सर्दीवर मी आजपर्यंत 1 रुपया कधी खर्च केला नाही, किंवा कोणतं औषध किंवा खाजगी फॉर्म्युला बी नाही. ते नॉर्मल गोष्ट असतात, वातावरणाच्या याच्या असतात, ते निघून जातात. तर त्याच्याही उलट कधी शेळ्या बिघडतात अशा शेतकऱ्याकडून ह्या चुकीच्या माहिती. असा माझा अनुभव आहे. थोडं काही झालं म्हणून तुम्ही लगेच त्यांनी सांगितलं ही गोळी द्या ती गोळी द्या, तुम्ही ती दिली, तिसरा रुपये होतो शेळीला, गरज नसताना काही काहीच गरज नाही. हो थांबा, हा शेळीचा सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणत्या जातीच्या होत्या शेळीमध्ये, शेळी तुमची कान टोक करून अशी खाली बसली, रोज बंद केला आणि खाणं बंद केलं, त्यावेळेस तुम्ही डॉक्टर बोलवा. एरवी उगा सर्दी झाली, पर्स झालंय, लाल मुततीन पिवळी हागती, याला गोळी औषध करू नका. हा शेळी शेळी मात्र जनावर कोणते असू द्या लक्ष द्या. तिने रोज बंद केला की समजा तिला काहीतरी टेम्परेचर वगैरे आले तर मग 100 रुपयाला ते तापमाप मिळते, तुम्ही शिकू शकता. ते 5 मिनिट घालून बघा ना, लगेच लक्षात येईल. लगेच आणि टेम्परेचर असेल तर मग डॉक्टरला बोला कोणती गोळी देऊ काय देऊ, म्हणजे घाबरून द्यायची गरज नाही. शेळींना जास्त गोष्टी जास्त डोस दिली तरी शेळ्या जातात. म्हणजे आता तुमचा 1 वर्षाचा अनुभव म्हणा, 2 वर्षाचा अनुभव म्हणा, आपल्या वातावरणामध्ये ही शेळी परफेक्ट सूट होती. पूर्ण आज मी 2024 पासून करतो. 2024 काय मी काल आणलाय ना आज व्हिडिओ करून विकायला लागलो, असा भागच नाही ना आपला.
पहिला व्हिडिओ आपला 1 वर्षाचा आहे तो तुमच्याच माध्यमातून आहे. तोच आज लोक म्हणतात मी शेळीवर बसून केलेला व्हिडिओ. बर, आता ह्या शेळ्यांना बंदिस्त, तुम्ही म्हणतात की बंदिस्त मध्ये ही शेळी चालती. चालती. तर एखाद्या शेतकऱ्यांनी किंवा नवीन पशुपालक आहे त्यांनी हे बंदिस्त केलं, पूर्ण बंदिस्त, त्यासाठी या शेळ्यांना कोणता चारा आपण दिला पाहिजे? हा, अजून हा एक प्रश्न खूप महत्वाचा विचारला तुम्ही. चारा. आता ह्या शेळ्या तुमचं कपडे सोडता काय खात नाहीत असा प्रश्नच नाही ह्या जातीचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट. कडबा तुम्ही जशाच तसा टाका. हे लिंबाच्या झाड तुम्ही पाहिजे आपण, हे लिंबाचं झाड आहे. लिंबा इतकं तर गोडी ते काहीच खात नाहीत. लिंब तुम्हाला विकत आणायचं का? मोठा लिंब जर तुम्ही व्यापाऱ्याला विकला तर ते 1000 रुपये देते, तोडायचे बिडायचे जे काय ट्रक भरीते. लिंबा इतकं तर हे काहीच इतकं गोडी काहीच खात नाही. लिंबा इतकं तुमच्या कासल्या चाऱ्या सोडा लिंब टाकायचे, लिंब खाणार आहोत. आधी लिंबाचा पाला खाणार, आवडर लिंबाचा पाला फेवरेट चारा आहे म्हणा. फेवरेट चारा. म्हणजे याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय पाहिजे? एखाद्या शेतकऱ्याने जर आपल्या शेतामध्ये लिंबाची झाडं लावली तरी काय अडचण नाही. आणि आपल्याकडे लिंबाची झाडं आपोआपच उगते, ते काढून टाकायची पंचायत आहे. हा, ते बरोबर आहे. बरं, उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे आता हिरवं काहीच नसतं. निव्वळ लिंबाचा पाला म्हणजे हिरवा चारा माझा उन्हाळ्यात त्यांना तेच असतो. फक्त लिंब, फक्त लिंबाचा पाला, फक्त लिंबाचा पाला उन्हाळ्यामध्ये हिरवं काय आपल्या डोंगरामध्ये काहीच नाही. इकडे पाणीच प्यायला मिळत नाही, तिथे हिरवं काय मिळणार आहे? बरं, त्या व्यतिरिक्त कुठला चारा दिला पाहिजे? मग त्याच्यानंतर आपण आता सोयाबीनचं भूस आहे ते व्यवस्थित ठेवा. तुरीचं भूस ठेवा. कडबा आहे म्हणजे आपल्या शेतात उपलब्ध होतं तेच करा. त्याच्यासाठी उगा कुटाण ते आता मुरघास वगैरे केलं तर त्याच्यातून प्रोटीन वगैरे मिळतात, म्हणजे त्या चांगल्याच गोष्टी येतात. पण एवढं काही की जसं काही सारखं की त्याच्या चाऱ्याचं व्यवस्थापन करून त्याच्यावर लई डोकं लावायची गरज पडत नाही. जे आहे ते खात्यात काहीच विषय नाही. कुट्टी कडबा कुट्टी करा, कुट्टी करून टाका, काही त्या काय गिरणी शेतकरी मित्रांनो, काय खात नाही असा विषय नाही. पूर्ण शेळ्या जर बघितल्या तर संपूर्ण शेळ्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने चरत आहेत तुम्हाला दिसतात. पडकामध्ये काही शेळ्यांचं पोट भरलेलं आहे, शेळ्या बसल्या आराम करताना आपल्याला दिसत आहेत. पूर्ण खांची खाट किती म्हणले आपल्या शेळ्या सगळ्या? आता सध्या आपल्याकडे 42 शेळी, 42 शेळ्या, 42 टोटल गाभण. पहा शेतकरी मित्रांनो, सध्या त्यांच्याकडे 42 शेळ्या उपलब्ध आहेत. ज्या शेतकऱ्यांना काटेवाडी शेळीपालनामध्ये काम करायचे ते शेतकरी या शेळी पालकाकडे येऊ शकतात. एकदा ऍड्रेस सांगा, कशा पद्धतीने तुमच्याकडे शेतकऱ्याने आलं पाहिजे? माझं गाव खोकरमोहा, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. जर तुम्ही म्हणजे लातूर त्या साईडने सोलापूरून तिकडून जर आलात तर तुम्हाला बीडून 20 किलोमीटर पाथर्डी रोडने यावं लागेल. आणि इकडून नगर पुणे तिकडून आलात तर पाथर्डीवरून 45 किलोमीटर यावं लागेल. तिथं खोकरमोहा गाव आहे. आणि आता काय मोबाईल असतात ते लोकेशन फोन वगैरे होतं, तुम्ही लोकेशन सेंड केलं तर तुम्हाला कळतं मी कुठे आहे म्हणून किंवा तुम्ही कुठे आहेत म्हणून. शेतकरी मित्रांनो, ज्यांना ह्या शेळ्या खरेदी करायच्यात, मिसाळ सरांचा स्क्रीनवरती नंबर आहे, संपूर्ण ऍड्रेस आहे. त्यांना आधी कॉल करा, खात्री करा. खात्री केल्याच्या नंतरच तुम्ही या. विदाऊट कॉलचं तुम्ही अजिबात शेळी खरेदी करायला येऊ नका. संपलेला असतो, माल संपलेला असतो, कारण लॉट संपलेला असतो. तर तुमची चक्कर होऊ नये. आता जो जे आपण चाऱ्यावरचा दुधाभोळी प्रश्न विचारला तर चारा खाण्याचा यांचा काही प्रॉब्लेम नाही, काही करू शकता. त्याच्यात अजून दुसरी एक खासियत आहे की गिरगाईसारखी इतकी शांत जाते. तुम्ही नुसतं पुढं चालायचं, टोटल शेळी तुमच्या मागे चालणार. ते अशा पाय आपल्या गावावर शेळी इकडं पळ तिकडं पळ, ही पद्धतच नाही ह्या जातीला. दूध काढायचं तुम्हाला आपल्या शेळ्यांच्या तंगड्या धरावं लागतात. त्यांच्या खासियत सांगतो, तगडी धरावं लागते. ह्या शेळींचं तसं काही करावं लागत नाही. खाली बकेट मांडायची, गाईचं म्हशीचं दूध पितं तसं 2 हातात दूध धार काढायची. पायाला हातच लावायचा नाही शेळीच्या. ती लातही मारीत नाही, दूधही सांधित नाही तुमच्या. तुम्ही गावरान शेळीचं टंगडी धरल्याशिवाय दूधच करू शकत नाही, ती किती कशी असो. ह्या शेळीची ती एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे स्थिर एका जागेवर उभा राहून तुम्ही ह्याचं दूध काढू शकता. इतकं गरीब आणि इतकी शांतता आहे की ते म्हणजे हेच नाही. लहान लेकरांनी बरं शेळी ओढतात किती फरा एखादी शेळी घेऊन चालली, एखादी बाई माणूस असू द्या, गडी माणूस असू द्या. ह्या शेळीला तुम्ही बांधून ओढणं तर तिला माहितच नाही ओढणं काय असते. शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने शेळी पूर्ण दिसते आणि सांगते कुणीही तिचं कशा पद्धतीने दूध काढू शकता. तिला काही पकडायची गरज नाही, काही तशी. दुसरी गोष्ट अजून आपल्या बरेचसे धनगर बांधव आहेत, त्याच्यात अजून एक नफ्याची गोष्ट लक्षात सांगतो शेतकऱ्यांसाठी. शेळी तुम्ही घेतली मोठी, दूध तर आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. वेल्या फक्त एक गोष्ट काळजी घ्यायची, शेळी आज वेली खीळ फोडल्यानंतर बरेचसे खीळ फोडायचे. आपण उगा गौरी 2-3 धारा पिळतो ते तर आहेच, त्याच्यापेक्षा थोडं जास्त दूध काढा ते. आणि ते दूध काढल्यानंतर कळड पाजा. कळड पाजतानी आता सरासरी 3 किलो 4 किलोचं आपलं वजन काढायचं एक अंदाजित. तर त्या कळडाला फक्त 1 कप भर दूध गेलं पाहिजे.
एक कपच्या पुढं दूध पहिल्या दिवशी अजिबात गेलं नाही पाहिजे. म्हणजे एक अंदाज करायचा, म्हणजे खूप गावरान शेळीसारखं त्यांना बिंदास सोडायचं नाही, कारण या शेळीला दूध जास्त असतं. मग ते पूर्ण दूध काढून घ्या. दरवेळेस सकाळ संध्याकाळ करडं पाजायच्या अगोदर पूर्ण शेळीचा पूर्ण दूध काढून घ्यायचं. थेंबही दूध कासा ठेवायचं नाही आणि मग करडं सोडायचे तिच्यापाशी अर्धा पाऊण तास. असं कमीत कमी 15 दिवस तर एवढं करायचं. 15 दिवसानंतर थोडं थोडं दूध ठेवा. जर तुम्हाला चांगले पिल्ले, स्ट्रॉंग पिल्ले आणि मजबूत पिल्ले पाहिजे असेल तर हे करा. बाकीचे लोक सांगतात की पिल्लाला दूध पाजल्याशिवाय मोठं होत नाही. तुम्ही इतर शेळीचा प्रयोग यांच्यावर करायला जाताल तर तुमचं पिल्लू जगणार नाही, हे मी आता सांगतो तुम्हाला. कारण तो अनुभव घेतला आम्ही, हे काही आम्ही कुठं वाचलेलं नाही. 2024 स्वतःचा अनुभव शेतकऱ्यांना शेअर करतात हे महत्वाचं आहे. तो अनुभव घेतला. माझे 12 पिल्ले गेले, कारण पिल्ले मोठाले झाले, दूध दिसायले. म्हणलं पिल्लू आपलं 2 महिन्यातच 10,000ला ऐकलं पाहिजे, कारण तेव्हा अनुभव नव्हता. म्हणून या आल्या की द्यायचो सोडून. चिप झाले, डॉक्टर केले, गेले पिल्ल, 12 पिल्ल गेली. मग मी म्हणलं असं का होतं. मग माझ्या शिंगाला यायला हातच गेले. पहिला मलाही हा प्रश्न पडला होता. पण मी त्यांना मग त्या जे आमचे होते त्यांना विचारलं, जे बंधू, कारण ते तर मित्रांनी सल्ला दिलेला होता ना भावाच्या, त्यामुळे ते तर खोटा सल्ला देणार नव्हते. बरोबर. मग म्हणलं असं असं होतंय. तर मग त्यांनी त्यांना सांगितलं, अरे म्हणले ऊन काय सायचा होतं, कारण त्यांना मराठी तिकडे येते. त्यांनी सांगितलं म्हणले दूध कैसा निकालते, क्या करते तू. मग पुरा पिला होता. ते म्हणले कोई एक बी नाही बचेगा तुम्हाला बच्चा. आणि मग त्यांनी सांगितलं, नंतर ते केलं. मग लक्षात आलं, म्हणून तुम्हाला ते बोकड दाखवलं. म्हणून मी शेतकऱ्यांना जेवढ्याला होतं की बाबा तेवढी मात्र काळजी घ्या. नाही, आणि दुसरी गोष्ट, शेळीला जलशा गाईसारखं दूध जास्त आहे. मग काही शेळ्यांची ती तक्रार आली किंवा सड खालीवर होतात, मस्टर्डाइज होतंय. ज्या दुधाळ जाणार असतं ती कोणती जात असो, गाय असो, त्यांना मस्टर्डाइजचा प्रॉब्लेम होतात. ही दुधाळ आहे म्हणून मस्टर्डाइज होतो. मग मस्टर्डाइज का होतो, ते एक तर पिल्ले पाजल्यानंतर बी शेळी तुम्ही कासात हात घाला, राहिलेलं दूध काढून घ्या. काय 2 दार असतील, 4 दार असतील, 10 दार असतील, कासात शेळीच्या दूध ठेवू नका. तोपर्यंत पूर्ण तुमचं पिल्लू मोठं होत. पिल्लू मोठं झालं आणि त्याला दूध पचन झालं, तुम्ही सगळं पाजा, काही फरक पडत नाही. पण कमीत कमी 1 महिन्याला हे करू नका. परत तिसरी गोष्ट, काठवाडमध्ये आपण काय करतो, पिल्लू 8-15 दिवसात झालं की तिथं टोपलं भरून ठेवतो पाण्याचं. याला महिनाभर कसलंच पाणी पाजू नका. त्याच्या मनाने पिलं, पण पाणी असं ठेवू नका जिथं पिल्लं तुम्ही ठेवायचे. पिल्लाला पाणी ठेवायचं नाही 15 दिवस ते 1 महिना. कारण काय असतो, बॅक्टेरिया पाण्यातून जातो आणि ते ढेंडरायला चालू होतं, पिल्लू खराब होतं आणि ते डबडं पिल्लू होतं. ते काय व्हायला जात नाही. पण ते बी त्यांनी मला सांगितलं. मग हे काठवाडवाल्यांकडून शिकलो होतो आम्ही, जे माझं नुकसान झालं ते तुम्हाला शेअर करायला. ह्याच गोष्टी महत्वाच्या असतात. शेळी पालनामध्ये शेतकरी कसा फसला म्हणजे जातो, माहिती नसल्यामुळं अपूर्ण नॉलेज घेतात शेतकरी, आणि त्यामध्ये विनाकारण शेळी पालनाला जी जात आपण शेळी पालनामध्ये निवडतो त्या जातीचा विनाकारण बदनामी होते. तर हे तुम्ही यामधून तुमचा अनुभव तुम्ही शेअर केलाय. तुम्ही कशी आधी सुरुवातीला फसलात, तुम्हालाही वाटलं ही जात चांगली नाही. मला स्वतःला वाटलं होतं, नंतर आपण फसलो. ही जात एक पिल्लू ठिकाणा उपयोग काय याचा. हा, बरोबर आहे. बरं, आता अजून एक महत्वाचा विषय आहे. तुम्ही तुमचं तर म्हणजे शेअर करता, पण काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात. आता ही जी काठीवाडी जात आहे, म्हणजे कशासाठी फायद्याची, दुधासाठी फायद्याची का मांस, म्हणजे मांस विक्रीसाठी, नेमकं काय आहे? आता मांस तर प्रत्येकाचं जाते. मग वाढ होती, मांस होती, आणि याला दूध बिते. मग हे 2 फायदे आहेत ना. इथं तर तुम्ही दूध काढू शकत नाही. ठीक आहे, लाख रुपयाला विकत असेल तुमचं बोकड, मला तिला नाव ठेवायचं नाही. पण तुमचं माझ्यासारखा छोटा शेतकरी, आता बिटलवाले खूप मोठे असतील, काय असतील, त्याच्या परिस्थितीचा प्रश्न आहे, त्यांना मी नाव ठेवत नाही. पण ते समजा आता तुम्ही केलं, साहेब तुमचं ते बजेट आहे, तुमची ते आहे, तुम्हाला त्यातली थोडीशी माहिती आहे, तुम्ही करा ना, बिटलच करा. पण मला काहीच नाही. मी याच्याकडे 2 लाख रुपये बापाकडून किंवा शेतीच्या याच्यातून उभा केलेत. त्याच्यातून 30,000ची पाटच आणायलो, मग त्याचा बोकडच 50,000चा आणायलो. म्हणजे माझे 2 उडून गेले आणि मी त्याच्याकडे काहीच बघितलं नाही, काही नाही. तर मग त्या जातीला नाव ठेवून जमन का? मग असं ह्या काटेवाडीला लोकांनी काय होत आहे, हे त्यांचे गुण काय हे बघितलं पाहिजे. ज्यांनी बिटल केलं ते बिटलच काय करतात, कारण त्यांना त्यातली माहिती आहे, त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. पण तुम्ही डायरेक्ट बिटलवर पडू नका, हे मला माझं म्हणणं. किंवा डायरेक्ट काटेवाडीला पडू नका. तुम्हाला शेळी पालन करायचं अगोदर 2च आणा, 4च आणा. 5च्या वरती तर 6वी घेऊच नका, ज्याला नवीन करायचे त्यांनी. आणि 5 शाळा निवडताना अशा निवडा, तुम्हाला जर नवीन करायचंय तर तुम्हाला सगळं त्यातली माहिती घ्यायची. तर एक खाटी घ्या, बाकी गाभण घ्या, एखादी जवळ आलेली घ्या. ते का घ्या, जवळ आलेली शेळी बिल तुमची खाटी तोपर्यंत ती लागल, दुसरी बिल, आणि तोपर्यंत तुमचं भांडवल तर पहिल्या 5 शाळेत समजा एक सरासरी 1-2 लाख रुपये तुमचे 1.5 लाख गेलेली, आपण धरलं मिनिमम. मग ते 5 महिने ते
पिल्ल हे होस तर तुमच्याकडे येणार ना. तुमचे 1.5 ते गेले 1.5 रुपये तुम्हाला उत्पन्न होणार. मग जवळ आलेली शिळी त्या गाभण शिळी होते हे 2 पिल्ल विकतील तुम्हाला जास्त नाही मिळेल 20,000 रुपये मिळतील. बरोबर आहे. मग हे 20,000 तुम्हाला वाटेल बा काहीतरी आलंय म्हणून माझी शिळी जाग्यावर आहे, माझे हे 2 करडं येतं, तोपर्यंत दुसरी होईल आणि असं करून त्यातून पाठी ठेवा तर शेष होईल. हे होईल. जातीला नाव कोणत्याच ठेवायचं नाही. पण असं काय होतं मग काही काय आता आपल्याकडे म्हणजे एकाने केलं म्हणून आपण करायचं, आपण केलं म्हणून तिसऱ्याने करायचं. त्याच्या परिस्थिती असेल त्याप्रमाणे धंदा निवडा. पहिली गोष्ट आपली मानसिकता काय आहे. बरोबर आहे. काय काय त्यांनी खूप चांगलं शेड केलं, मी त्याच्यापेक्षा चांगलं शेड करणार मग शेळी पालन करणार. अरे बाबा 7 लाख रुपये शेडला घालतो, शेळी घुसतो, तुझ्यापाशी पैसा राहत नाही. मागाही मी सांगितलं दरवेळेस लोकांना सांगत असतो ते नको ना करू. तू तुला शेळी पालन करायचं तू शेड बी कर, पण कधी कर. अगोदर तू ते 4 शेळ्या आण, 2 दिवस त्यांच्या पाठीमागं हिंड, त्यांचं उत्पन्न बघ, त्यांचं तुझं एखादं पिल्लू 10 रुपयाला विकेव. मग तुझ्या लक्षात येईल की आपण पैसे किती गुंतवले, मेहनत किती केली, राहिले किती. मग तुझ्या जर लक्षात आलं की मी आता मी जर 10 शेळ्या आणल्या तुम्हाला एवढे पैसे राहतील, मग त्याच्यात 50 केल्यात, मग तू शेडच्या नादी लाग, मग शेड कर. ज्यांच्याकडे खूप काय आहे त्यांनी करायला काहीच म्हणजे नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही करा ना. पण आपले बघून काय करतात 10-5 लाख रुपये जवळ असते ते शेड मध्ये गुंतवतात, शेळ्या घेतात त्यामुळे रुपया जवळ राहत नाही. ती वस्तुस्थिती लय जणांची. कारण मला फोन काय राव म्हणलो, कारण मी त्यांना फोन लावतो, तुम्ही म्हणलं होतात मला शेळ्या पाहिजे होत्या, काय झालं अहो आमचं शेडचं काम थोडं राहिलं. बरं तेच फोन लावणार असं. आता आपले व्हिडिओ होतात गाडी आली की ह्यावेळेसचा माल खूप चांगला आहे म्हणलं, तुम्ही मागच्या वेळेस फोन केला हो ना. आता शेडचं काम झालं हो, पण थोडा पैशाची अडचण आहे. शेड किती बांधलं रे? अहो 6.5 लाख रुपये गेले शेडला. अरे तुला उत्पन्न शेळ्यांचं करायचंय, तू 6.5 लाख शेळ्या आणायच्या अगोदर घालतो. तुझा धंदा बघून दुसऱ्याने तुझ्याकडून आदर्श घेतलो, त्याला जमीन विकावं लागणार ना. राहिलेली राहील का सांगा तुम्ही? नॅचरल गोष्ट आहे. बरोबर आहे. मग आपल्याकडे आपण शेतकरीच आहात, बरं करायचं निवारा करा, चांगलं करा, त्याची सुरक्षितता कुत्र्या मांजराची. पण एकदम एवढी मारू नका. ती कोणताही व्यवसाय असू द्या असं माझं मत आहे. कारण मी 4-5 धंदे केलेला आहे. बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये गेलं मग तुम्ही थोडं करा आणि एकदा तुम्हाला वाटलं तर करा तुम्ही. एवढं आता माझं एवढं मत एवढ्यापासून चालतंय. माझ्या सरासरी महिन्यामध्ये 100 शेळी विकते आता माझी. 100 शेळी गॅरंटीने विकते मी. एका दिवसात माझं मोठं शेड करू शकतो. दुधाचं तुम्ही पाहिलं माझ्या गाईचा गोटा जो जलशा गायचा त्याला जाळी मारलेली. मला शेडवरती तर 6 लाखाचं शेड बांधलं मी, तर मला काय ते 6 लाखाला उत्पन्न मिळणार. माझं आता चालू आहे ना. मग त्या 6 लाखाचं मी माझ्या शेळ्या वाढवीत जाऊ काय शेड बांधत बसू? धंदा माझा फायदा कुठे आहे? शेळ्यामध्ये. शेळीला सुरक्षितता आहे माझ्याकडे, ती भिजणार नाही, तिला कुत्रा मांजराचं भीती नाही, शीत काळजी त्याच्यावर खर्च घावा नाही. ह्या गोष्टी करा आणि मग तुम्हाला कॉन्फिडन्स आला, 2 रुपये आले, स्वतः उभा करा आणि स्वतःच्या हातातून शेड करा, सगळं करा. त्यामधूनच भांडवल आल्याच्या नंतर वाढीत चाला. व्यवसाय कोणताही व्यवसाय तिथूनच असतो. अंबानी वगैरे वाहतो, पेट्रोल विकत होता, काय विकत होता. मग त्यांनी काय अगोदर माहित होतं का एवढ्या कंपन्या होत्या म्हणून? बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सांगायचं कारण हे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक तर काही करत नाही. पहिली गोष्ट सगळ्यात अगोदरची गोष्ट ती पुढे असू द्या, कोणी मला पोरांनी शिवाय देऊ द्या, शेतकऱ्यांची मुलं काही करत नाही. आई वडील म्हणले अरे तू काहीतरी कर, शिक्षण संपलंय काहीतरी कर. त्यामुळे मला इतके पैसे, मला असला धंदा करायचा आहे. अरे तुझ्या बापाकडे तेवढे पैसे असते, त्यांनी तेवढे पैसे जर काही हे केले असते किंवा त्याला तुझ्यासाठीच ना ते. पण ते कमवते 2 लाख रुपये वर्षाखाली उत्पन्न. एक तर शेतीचे सगळे आपले काय राड्याचे सगळ्या जगालाच माहिती आहे. त्याच्यातून तुला धंदा कर म्हणले की तू म्हणायचं 10 लाख द्या, त्यांनी कुठून आणायचे? परत कर्जबाजारी व्हायचं का? पहिलेच असते तर एखाद्या वर्षात सुटलेला असतो, दुसऱ्या वर्षात गुंतलेलाच असतो कोणताही शेतकरी. मग मुलांनी हा विचार केला पाहिजे. माझा उद्देशाच्या मागचा एवढा आहे की हा विचार केला पाहिजे आणि त्याच्यातून सुरुवात करा. स्वतःचं नाव निर्माण करा. पैसा कमी मिळू द्या पण नाव स्वतःचं. आज मी तुमच्या समोर सांगतो, समजा एका युट्यूबनी मी महाराष्ट्रात गेलो, मला पैशापेक्षा हाच मोठा आनंद जास्त. महाराष्ट्रभर लोकांना तुमचं नाव माहित झालं. काठीवाडीमध्ये मिसाळ मामा काम करतात, कुणीही विचारतात. लोक आले माझ्या शेळ्या घेऊन गेले ना महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये. बस झालं ना, पैसा तर मिळालाच नाही ना. मला दोन्ही गोष्टी मिळाल्या की नाही? चांगलं नाव झालं आणि एक आनंदाची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे बोलतात तळमळीने शेतकऱ्यासाठी बोलता. करावं हे करायला पाहिजे. माझ्या विक्रीसाठी बोलतच नाहीये मी. तुमचा अनुभव तुम्ही शेतकऱ्यांसोबत शेअर करता, हीच खासियत असते. आपले जे शेतकरी असतात, शेतकरी ओरिजिनल माहिती देतात आणि ही माहिती कुठल्याही तुम्हाला पुस्तकामध्ये भेटत नाही, ही अनुभवातूनच शिकायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, हे आपले मिसाळ मामा पाहू शकता. मिसाळ मामाच्या पूर्ण शेळ्या ज्यांना खरेदी करायची ती खरेदी करू शकता. ज्यांना अनुभव घ्यायचा आहे, सगळा अनुभव त्यांनी तुम्हाला शेअर केलेला आहे. तरी पण तुम्हाला काही अडचण असली कमेंट बॉक्स मध्ये
कमेंट करू शकता, तुमचे जे प्रश्न आहेत ते विचारू शकता. आणि कोणाला वैयक्तिक समजा शेळी पालनामध्ये काम करायचंय, कुठलीही जात असेल त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते काम करा. आणि काटेवाडीमध्ये जर काम करायचं असेल त्यांनी सांगितलं की सुरुवातीला घेताना तुम्ही एखाद्या शेळ्या घेऊ नका, कमी प्रमाणामध्ये शेळ्या घ्या, थोड्या प्रमाणामध्ये शेळ्या घ्या आणि त्यामधून सुरुवात करा. तरी पण कुणाला काही अडचण आली तर ऍड्रेस दिलेला आहे, त्या ऍड्रेसवर या मिसाळ मामांना भेटा आणि त्यांच्याकडून तुम्हाला निःशुल्क एकही रुपये तुम्हाला द्यायची. अर्ध्या रात्री फोन लावा, अर्ध्या रात्री. आणि नुसत्या काटेवाडीमध्ये नाही, मला ज्या शेळीची माहिती शेळ्याबद्दल एवढी माहिती मी प्रत्येकाला दिली आणि देतो मी. तेव्हा असं झालंय तर नाही, स्वतः करा. एवढे मोठे असं माणूस जरी ठेवलं तर आपलं सकाळी आणि संध्याकाळी आपल्या प्रत्येक शेळीवर पशु कोणते पालन, कोंबडी पालन असू द्या, काय त्याच्यावर स्वतः लक्ष द्या. सगळ्या धंद्यामध्ये असतेच प्रॉफिट छोटं मोठं, पण शेतीला तुम्ही जोडधंदा केला तर टिकणार आहेत. कर्जमाफी केल्या काय, तुम्हाला अजून नमोचे हप्ते दिले काय, मोदींनी पैसे दिले, याच्यावर तुमचं पुढंच काही होणार नाही. तसं माझंही नाही झालं, ते माझ्या लक्षात आलं म्हणून मी तर ते डोक्यातून काढून टाकलं की आपला नाका हा लागा त्या 500 रुपयांनी काही होत नाही. काड्याची पिठी रुपयाला मिळते, तिथे 2 रुपयाला आपलेच पैसे आपल्यालाच मिळतात. शासनापिताचं ह्या नेत्यांच्या याच्यावर जाऊ नका. आता पशु याचं म्हणून काढा, आता ते पशु उद्योजकता 7 महिने झाले. काही काही आतापर्यंत ऑनलाईन वाले माझ्याकडेच फोन आलेत, मला प्रमाणपत्र पाहिजे. बाबा म्हणलं मी काही सरकारी नोकर आहे का, नोकरदार आहे का, माझ्या प्रमाणपत्रावर तुला लोन मिळत, माझ्या शेळ्या मिळतील भाऊ तुला म्हणलं. ते होईल, हा त्याचाही लाभ घ्या शासन घ्या, पण शासनाची योजना यायची मग तुम्ही मग धंदा करायचा असं होत नाही. हा ते झाल्यावर 100% घ्या, करा, पण त्याच्यातून किती होऊ शकते. एकदा धंदा उभा करा, त्याच्यातून चला, काही ना काही करा, कारण ही गरज आहे. आता खूप काही बोलायचं पण ते मग धंदा सोडून वेगळं बोलण्यासारखं होईल. असं आहे, धंद्याच बोला, आपला पण धंद्याच बोललं पाहिजे. कारण स्वतः सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नाव आणि पैसा. माणूस यासाठी झुकतो का नाही, बरोबर. मग ठीक आहे, कुणाला करोड मिळत असेल, आपण 10 मिळतो, पण त्या सन्मानात आपल्याला नावाने मिळालं, अजून काय पाहिजे जीवनामध्ये. आता या शेळ्यामध्ये शेळी पालन जर एखाद्याला करायचंय, आता आपण संपूर्ण माहिती बघितली, तरी पण एक शेवटचा प्रश्न विचारतो की काटेवाडी निवडत असताना म्हणजे पहिलारू शेळी निवडली पाहिजे का दुसऱ्या व्यताची, किंवा किती शेळ्यापासून काम करायला पाहिजे? तर माझं तर एक आहे की मिनिमम समजा आता तुमचं कसं घ्यायचं, त्याची परिस्थिती किती आहे. पण आता कोणाजवळ पैसा, कोणाजवळ थोडं आहे, छोट्यातून मोठं जायचं, तर सरासरी मिनिमम 5 शेळ्या घ्या. त्यात पहिला रोज जर शेळी थोडस कमी जास्त बजेट आहे, त्यांनी पहिला रू निवडावी. कारण पहिला रू मध्ये एकच पिल्लू होईल सरासरी, एखाद्या शेळीला 2 पिल्लू होतात पहिल्या रू मध्ये, पण किंमत कमी असते. पण सरासरी दुसऱ्या वेतापासून तिसऱ्या वेतातली जर शेळी घेतली 2 रुपये, त्यावेळेस भांडवल तुम्हाला लागल, पण ती सरासरी 2 पिल्लं देतात तशा शेळ्या. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला 2 पिल्लं आला तर फायदा तुमचा आहे ना. 10 रुपये टाकला तर पहिला रू घेतला तर मग काय करतो, चालू करायचं, मग पाटी आणतो. बरं, पाटी आणतो तू, लागवडीच्या पाटी आणणार, त्याच्यासाठी तुला परत एक सेपरेट ब्रीडर आणावं लागणार. तू ब्रीडर नाही आणला, नाही माझ्या शेजारी बोकड आहे, शेजारी बोकड तुला फिट कळला तर बोकडाकडे जाशील ना. त्याच्यात जर त्या यायचं असेल तर ब्रीडर शेळी पालनात सगळ्यात महत्वाचे. 5 शेळ्या असल्या तरी एक बोकड तुमच्यापाशी असावं, त्याच्यामुळे तुमचे दिवस व्हायला जात नाही. शेळी वेल्यानंतर महिना 6 महिन्यात बोकड जर तुमच्या शाळेत असेल तर ती शेळीचे वरचे जे दिवस जायचे व्हायला, तर दुसरं वेळ तुम्हाला टप्प्यात मिळतं. कारण ती हिटवर आली, मग ते बोकड बघायचा, मग तुम्ही तिथं घेऊन जायचं, तर कधी कधी आलेल्या कळत नाही, मग तुमचे जाते. तुमच्या शेळ्यात जर बोकड असेल 5 असो, 10 असो, 15 असो, तर तुम्हाला माझं गॅरंटीने येतोय 15 महिन्यामध्ये 2 वेळेस होतात. ते लोक म्हणते 12 महिन्यात, गावरांचे 12 महिन्यात होत नाही, लोक म्हणते 12 महिन्यात येते, 12 महिन्यात शेळीत नाही. 5 महिन्याची गाभण काल, 1 महिना त्याला वेल्याच्या नंतर काय लागली की दुसऱ्या दिवशी तर लागत नाही, पण 15 महिन्यात 2 वेळेस होतात. त्यामुळे दुसऱ्या येताचीच निवडायला पाहिजे. दुसऱ्या वेताची निवडा. आणि शेळी पालनाने सगळ्यात अगोदर शेळ्या 5 घ्या, पण बोकड 1 घ्या. 5 शेळ्या 1 बोकड पासून सुरुवात करू शकता. आणि शेळ्या किती घ्या, पण बोकड अगोदर घ्या. माझं पाहिजे, ब्रीडर हा असलाच पाहिजे शेळ्यामध्ये, म्हणजे तुमचे दिवस आणि उत्पन्न व्हायला जात नाही, वेळ जात नाही तुमचा तेवढा. त्याच्या मागचा खरा कारण ते. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधावरती जात असतो, जिथं त्यांचे फार्म आहेत, कशा पद्धतीने त्यांनी फार्म बनवलेलं आहे, कुठलाही म्हणजे आपण त्यामध्ये व्यापकपणा दाखवत नाही. जे आहे सत्य ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण जवळपास हा व्हिडिओ थोडा लॉंग झालेला आहे, म्हणजे मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण शेतकऱ्यांच्या फायद्याची हिताची माहिती होती. मिसाळ मामाने सांगितलेली माहिती, त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे. कुठलाही शेतकरी असेल किंवा शेळी पालक असेल, म्हणजे तोटा झाल्याला सांगत नाही, फायदा किती सांगतो, लपून ठेवतो, मला तोटा झालाय असं सांगतच नाही. पण या शेतकऱ्याने, शेळी पालकाने संपूर्ण माहिती जशा तशी आपल्याला सांगितलेली, ही माहिती आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे हे जे शेळ्या आहेत
त्यांनी सांगितलं ही शेळ्याची माझी जाहिरात नाही, मी स्वतः या शेळ्या सांभाळायला आणल्या होत्या. जसे की आपण नवीन व्यवसाय करतो कुठला माहिती घेऊन, तशा पद्धतीने शेळी पालनामध्ये ते काम करत होते. पण यामध्ये असंच आपण शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो, शेळी पालन कसे करते ते दाखवत असतो. त्यांचा मी सहजासहजी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामधून महाराष्ट्रामधून बरेचसे शेतकरी असतील जे शेळी पालक असतील तुमच्यासारखे माझ्यासारखे, त्यांनी प्रतिसाद दिला, शेळ्या त्यांच्याकडून खरेदी केल्या, एक विश्वास त्यांच्यावर निर्माण झाला. त्यामध्ये त्यांनी ओळखलं की आपल्याला यामधून फायदा आहे, शेळी पालनामध्ये फायदा आहे, शेळ्या विकल्या जातात. त्यांनी परत त्या कुठून आणले म्हणजे तुम्ही भावनगरवरून या शेळ्या परत आणल्या. वर्षामध्ये भरपूर शेळ्या त्यांनी विकल्या. ते शेळ्या आणतात, हे शेळ्या नुसत्या विकत नाहीत, शेळ्या जर नाही विकल्या किंवा विकायच्या आधी 15 दिवस आपल्या वातावरणामध्ये हे शेळ्या ते सेट करतात. सेट झाल्याच्या नंतर ह्या शेळ्या तुम्हाला विकल्या जातात. तर ज्यांना काटेवाडी शेळी पालनामध्ये काम करायचंय, मी सजेस्ट करेन किंवा मामाने सांगितल्यापर्यंत म्हणजे सांगितल्याप्रमाणे, मी सांगितलं म्हणून किंवा त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही येऊ नका. तुम्ही ह्या शेळ्यांची माहिती घ्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे शेळ्या आपल्याकडं म्हणजे सेट तर होतातच, पण यामध्ये तुम्हाला कसं काम करायचंय, बंदिस्त मध्ये करायचंय, अर्ध बंदिस्त मध्ये करायचंय, पूर्ण बंदिस्त मध्ये करायचंय, आणि कशा पद्धतीने तुम्हाला दुधावर काम करायचंय का मांस विक्रीवर काम करायचं, संपूर्ण माहिती घेऊन या क्षेत्रामध्ये वळा. आणि ह्यांच्याकडे काटेवाडी चांगल्या पद्धतीने शेळ्या भेटतात. ज्यांना घ्यायच्यात स्क्रीनवरती मिसाळ सरांचा नंबर आहे, पूर्ण ऍड्रेस आहे, इथं या, सगळी माहिती घ्या आणि या शेळ्या खरेदी करा. ही माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली? ज्यांना शेळी पालन करायचंय अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आणि तुम्हाला या शेळी पालनामध्ये किंवा तुमचा काय अनुभव आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये एकदा कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.